श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1203. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडींनी आपल्या स्वतःचा जो रामदर्शनाचा अनुभव गरुडजींना सांगितला, त्या प्रसंगाच्या चिंतनाला आपण सुरुवात केली. सज्जनो, सगुणाचं प्रेम असं विलक्षण असतं की त्या सगुणाच्या दर्शनासाठी, त्याच्याशी संवाद करण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी त्याचा जो परमभक्त आहे तो नित्य लालायित असतो. कधी आपल्याला आपला आराध्य त्याच्या दर्शनाची, त्याच्या भेटीची संधी होईल अशी त्याच्या मनाची व्याकुळता असते. काकभुशुंडींसाठी ही प्रतीक्षा फार मोठी आहे सज्जनो. एक कल्पामध्ये, केवळ त्रेतायुगात, तेही 5 वर्ष अयोध्येमध्ये भगवत दर्शन, त्याच्याशी संवाद, त्याचा स्पर्श अनुभवायचा आणि तत्पश्चात पूर्ण कल्प त्याच्या वाट पाहण्यामध्ये, त्याची कथागात आपल्या हृदयामधल्या प्रेमाश्रूंच्या आधाराने व्यतीत करायचा, असं हे दिव्य काकभुशुंडींचं चरित्र आहे. अशा काकभुशुंडींना भगवंताच्या सगुण दर्शनाच्या आधाराने मोह झाला आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला सांगितले की निर्गुण रूप समजून घेणं हे त्या मनाने फार सोपं आहे, परंतु भगवंताचं सगुण रूप समजणं हे अत्यंत अवघड आहे. सुगम अगम नाना चरित सुनी मुनी मन भ्रम होई. या भगवंताचं सगुण चरित्र ऐकून प्रत्यक्ष मुनींच्या मनामध्ये देखील भ्रम निर्माण होतात. भुशुंडी म्हणतात, तेव्हा माझ्यासारखी देखील अवस्था या मोहाची तुला सांगितल्याशिवाय मला चैन पडत नाही. म्हणून भुशुंडींनी आपण नीलगिरी पर्वताला सोडून प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झालं अशा अयोध्येमध्ये कशा पद्धतीने प्रवेश केला, कशा पद्धतीने ते राजा दशरथाच्या या अंगणामध्ये जातायत आणि भगवंताचं दर्शन घेऊ लागतायत. त्या दर्शनाची गोडी सज्जनो आपण गेल्या चरित्र विभागात अनुभवायला सुरुवात केली होती. त्यातील पुढील टप्पा गोस्वामीजी गाऊ लागतात. कहही भुसुंड सुनहु खगनायक, रामचरित सेवक सुखदायक. नृप मंदिर सुंदर सब भांति, खचित कनकमणि नाना जाती. बरनी न जाई रुचिर अंगनाई, जह खेलहि नित चारि उभाई. बाल विनोद करत रघुराई, बिचरत अजीर जननी सुखदाई. मरकत मृदुल कलेवर श्यामा, अंग अंग प्रति छवि बहुकामा. नवराजीव रुन मृदु चरना, पदज रुचिर नख ससिदुति हरना. ललित अंक कुलिसादिक चारी, नुपुर चारु मधुर रवकारी. चारु पुरट मणि रचित बनाई, कटि किंकिनी कल मुखर सुहाई. रेखात्रय सुंदर उदर
नाभिरुचिर गंभीर उर आयत भ्राजत बिबिदी बाल विभूषण चीर सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, सगुणाचं प्रेम ही एक विलक्षण चीज आहे. ती ज्याने आपल्या हृदयामध्ये अनुभवली तोच या भुशुंडींच्या मनाच्या अवस्थेला जाणू शकेल. कशी घडती ही भुशुंडींच्या मनाची अवस्था? काय नेमकं साधन भुशुंडींनी केलंय? एकच साधन आहे सज्जनो, त्याचं नाव आहे प्रतीक्षा. प्रतीक्षा, प्रतीक्षा. कधी एकदा हा कल्प संपतोय, तत्पश्चात कधी हे त्रेतायुग येत आहे. त्यामध्ये कुठल्या टप्प्यावरती भगवंताचा जन्म होतोय आणि त्या दर्शनासाठी 5 वर्ष अयोध्येमध्ये जायचं. केवढी दीर्घ प्रतीक्षा आहे. समर्थांच्या दासबोधाच्या आधाराने सांगायला जावं तर एक कल्प म्हणजे मानवी आयुष्यातील 43,20,000 वर्ष. एवढं मोठं कल्प आहे सज्जनो. 17,28,000 वर्षाचं सत्ययुग, 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग, 8,64,000 वर्षाचं द्वापार युग आणि 4,32,000 वर्षाचं कलियुग. या चारीही युगांची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा एक कल्प होतं, जे आहे 43,20,000 वर्षांपैकी त्याच्यामध्ये केवळ 5 वर्ष, केवळ 5 वर्ष म्हणजे केवढी मोठी प्रतीक्षा आहे ही. आपल्याला जर त्याची तगमग थोडीशी समजून घ्यायची असेल तर आपण आपल्या जीवनाशी याचा संदर्भ लावून बघूयात. बघा, काळ हा सापेक्ष असतो. बरं, कुठला क्षण मोठा का एखादा कल्प मोठा ही गोष्ट परिस्थितीनुसार बदलत असते. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू जर 1/100 सेकंदाने, क्षणाने जर ऑलिम्पिक स्पर्धा हरला तर त्याच्यासाठी तो 1/100 क्षण हा एखाद्या कल्पाप्रमाणे मोठा वाटत असतो त्याला. एखादा बाप विमानतळावरती आपला मुलगा खूप वर्षानंतर आज आपल्याला भेटणार, परदेशातून येणार, त्याच्या प्रतीक्षेमध्ये जेव्हा सतत आपल्या घड्याळाच्या काट्यांकडे पाहत असतो तेव्हा त्या घड्याळात पडणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट ही प्रतीक्षा त्याला कल्पासारखी वाटत असते. कधी एकदा तो येतोय बाहेर आणि कधी मी त्याला भेटीन, कधी त्याला मिठीत घेईन, स्पर्श करीन, कधी मी त्याच्याशी बोलीन. ही आमच्या अंतरंगामधली असलेली या काही मिनिटांची प्रतीक्षा देखील त्या बापाच्या हृदयाला कल्पासारखी वाटत असते. बघा, आपण सगळे आपल्या सद्गुरूची नित्य वारी करणारी लोक आहे. आपली जर एखाद्या महिन्याला वारी चुकली तर कधी कधी असं वाटतं, अरे किती दिवस झाले आपल्या गुरूंना भेटून. कदाचित एखादा महिना संपला असेल, परंतु तो महिना देखील आपल्याला एखाद्या कल्पासारखा मोठा वाटू लागतो. अहो, इतकंच काय, आता 1-1.5 वर्षापूर्वी आपण जेव्हा लॉकडाऊन मध्ये होतो, सकाळचा दिवस उजाडायचा, कधी एकदा रात्र येईल, दिवसभर अस्वस्थ असायचो, रात्री देखील तळमळत झोपायचो. एक दिवस देखील असं वाटायचं की महिनाभर सुट्टीवर आहोत की काय. काळ हा सापेक्ष आहे. केवळ या उदाहरणांमधून आपण एकच जाणायचे की ज्याला आपल्या प्रियतमाची आस आहे, ज्याला त्याच्या दर्शनाची, स्पर्शाची, संवादाची अत्यंतिक गरज आहे, त्याच्यासाठी एक क्षण देखील कल्प होऊन जातो. तर भुशुंडींच्या या कल्पाची अवस्था त्यांच्या हृदयामध्ये काय व्यथा निर्माण करत असेल.
याची आपण आपल्या जीवनाशी सांगड घालून बघावी. बघा, काय प्रयोजन आहे जगण्याचं? काय प्रपंच आहे त्यांच्या माग? काही संसार आहे का? दररोज मुलं बाळ आहेत? काय भुशुंडींच्याकडं? त्या नीलगिरी पर्वताचं हे सौंदर्य देखील त्यांना तिथं राखून ठेवत नाहीये. जमलेले सवंगडी देखील नित्य रामकथा ऐकतायत, परंतु हा सगळा भुशुंडींचा स्वतःशी चाललेला संवाद आहे. त्या अशा आत्मानंदाच्या स्थितीत हा कल्प देखील ते सहन करतायत, कारण या कल्पांतामध्ये 1-5 वर्षाचा हा अतिशय सुंदर रमणीय असा काळ त्यांना प्राप्त होणार आहे. सज्जनो, हे आहे प्रेमाचं लक्षण. त्याच्यासाठी केवढीही मोठी किंमत मोजावी लागली तरी ती किंमत हे संत हृदय द्यायला तयार असतं. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तुकाराम महाराज आज बीज आहे ना, स्मरण करूया त्यांचं. बस एवढ्या एका क्षणासाठी येतो रे देहूपासून चालत. पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. बस आता तू जसा दिसलायस तसाच माझ्या हृदयामध्ये राहा. कधी डोळे मिटले आणि तुझं स्मरण केलं की तुझं तेच रूप, आवडे हे रूप गोजिरे सगुण, माझ्या हृदयामध्ये साकार होऊ दे. सजनो, संतांकडून काय शिकायचं आम्हाला? या सगुणाचं प्रेम शिकायचं. बघा, त्याच्यावरती जीव ओवाळून टाकण्याची कला शिकायची संतांच्याकडून. माझ्या श्री महाराजांनी आयुष्यभर रामाला अशाच पद्धतीने आळवलं. समर्थ काय, तुकाराम महाराज काय, नाथ काय, हे सगळे संत या सगुणाच्या प्रेमातून घडलेले आहेत. या प्रेमाचं दिव्यत्व आहे जे त्यांना या गुणातीत असलेल्या परमेश्वराला आपल्या हृदयात तत्वरूपाने जाणण्याची दृष्टी देतो. पण त्यासाठी गरज आहे सगुण, सगुण, सगुण. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की तो राम मला माझा वाटला पाहिजे, आपला वाटला पाहिजे. तो कोणीतरी आहे, माझा निकटचा आहे, जवळचा आहे. आणि मग जेव्हा अशी दीर्घ प्रतीक्षा, एवढी मोठी समर्पणाची भावना एखाद्याच्या हृदयामध्ये या सगुण प्रेमाविषयी असते ना, त्यावेळेलाच त्याच्या दृष्टीमधून त्या सगुणाचं दिव्यत्व प्रगटतं. बघा, आणि गंमत सांगू का, या सगुणाच्या प्रेमाला ना संयोगापेक्षा वियोग हा फार उपयोगाला येतो. वियोगामध्ये हे प्रेम तुम्हाला अंतर्बाह्य नाहू घालत असतं. कधी कधी संयोगामध्ये अतिपरिचयात अवज्ञा होते, अति तेथे माती होते. आम्ही देखील त्यांना आमच्यासारखंच समजू लागतो. संतांनी हा विरह अत्यंत गोड मानला, म्हणून माऊली विरहिणी लिहू शकते, तुकाराम महाराज विरहिणी लिहू शकतात. या सगळ्या संतांनी या सगुणाच्या या वेगवेगळ्या प्रेमाच्या कलांना आपल्या हृदयामध्ये जाणलं. बघा, जे सामान्य जीवाला, बुद्धिनिष्ठ जीवाला कळणं केवळ अशक्य आहे. प्रेम आपल्या स्वतःच्या अंतरंगातल्या भावनांमधून व्यक्त होतं. ते कदाचित तुमच्या प्रतिबिंबाला जसंच्या तसं लागू पडेल असं नाही, कारण प्रत्येकाची मनोरचना भगवंताने वेगळी केलेली आहे. कुठली आई शास्त्र मर्यादा घेऊन, पुस्तक वाचून आपल्या मुलावरती प्रेम करत नाही. त्याचे मुके घेईल, त्याला कुरवाळेल, त्याला खेळवेल, त्याला कदाचित आकाशामध्ये उडवत उडवत आनंद व्यक्त करेल. हे सगळं त्या आईच्या मनोभूमिकेचं प्रगटीकरण आहे. भगवंताच्या सगुण प्रेमाची अभिव्यक्ती ज्याच्या हृदयामध्ये नाचू लागते, त्याला तुम्ही काटेरी मुकुट, काटेरी बंधन घालून कुठल्याही चौकटीमध्ये बांधू शकत नाही. सज्जनो,
भुशुंडी या विरहरूपी असलेल्या आपल्या अंतरंगातल्या या विलक्षण ऊर्जेसहित अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला. आणि त्यांना रामराया कसा दिसलेला आहे? गोस्वामीजी म्हणतात, लघुबायस बपू धरी हरी संगा, देखऊ बाल चरित बहुरंगा. भगवंत लहान आहे, दुडुदुडू पळतोय, रांगतोय. मग अशा भगवंताच्या जवळ जाण्यासाठी आपण मोठा कावळ्याचं रूप जर धारण केलं तर कदाचित भगवंत आपल्या या रूपाला पाहून बाह्यांगाने लीला करताना रडेल, आपण घाबरलो आहोत असं दाखवेल. कदाचित त्यासाठी शिपाई तिथे नियुक्त केले जातील. सांगितलं जाईल की रामाला या कावळ्याचा त्रास होतो, याला हुसकून लावा. मग यासाठी काय करावं? रामाने आपली कुठली तक्रार करता कामा नये, कोणाला आपलं रूप बघून भीती वाटू नये म्हणून भुशुंडींनी देखील लहान कावळ्याचं रूप घेतलेलं आहे. बघा, लघुबायस बपू धरी हरी संगा. लघुबायस, लहान कावळा. जसा आपला भगवंत तसंच आपण व्हावं, होय की नाही? एखादा संत आयुष्यभर वैराग्यामध्ये जगतो आणि त्याच्यासाठी म्हणून आपण सोन्याची छत्र, सोन्याची सिंहासन, सोन्याच्या चादरी चढवतो. म्हणजे भगवंत लहान आणि भक्त मोठा होऊन जातो. आणि या उलट एखादा भक्त हा आपली शिळी भाजी भाकर घेऊन येतो, म्हणतो आज हेच आहे, खाल का हो? आणि अशी भाजी भाकर कदाचित त्या संताच्या हृदयाला विशेष संतोष देते, कारण ती त्याच्या प्रवृत्तीला, त्याच्या असलेल्या आवडी निवडींना साजेशी आहे. भुशुंडींनी देखील हे कावळ्याचं लहान रूप धारण करून भगवंताशी किती जवळीक साधलेली आहे, सलगी साधलेली आहे. भगवंताबरोबर ते फिरतायत, त्याच्या विविध प्रकारचं बालचरित्र भुशुंडी पाहतायत. भुशुंडी म्हणतात की तो बालपणी ते जिथं जिथं जायचे, जिथं जिथं फिरायचे, त्यांच्या मागोमाग मी उडत असायचो. आणि मग अशा वेळेला कौसल्या म्हणायची, अरे रामा, एवढा खेळतोयस बाळा, थोडं खाऊन घे. राजा दशरथ भोजनासाठी बसलेले असायचे, पण त्यांची एक सवय होती की रामाला मांडीवरती बसून त्याला आपल्या ताटातले काही पदार्थ खायला घातल्याशिवाय जणू काही राजा दशरथांचं भोजनच सुरू व्हायचं नाही, कारण समस्त काही या भगवंताचं उच्छिष्ट तर आहे. पण प्रभू रामचंद्र आपल्याच आनंदामध्ये असायचे. राजा दशरथ कित्येकदा हातामध्ये चांदीचा द्रोण घेऊन, सुंदर कालवलेला दही भात घेऊन रामाला बोलवत असेल, अरे रामा ये ना, ये. राम बघून न बघितल्यासारखा लहानपणाच्या आपल्या आनंदामध्ये दशरथाच्या या प्रांगणामध्ये खेळत असेल. कौसल्या माता म्हणत असेल, थांबा महाराज, मी जाऊन त्याला घेऊन येते. म्हणून कौसल्या रामाला हाक मारत मारत अंगणामध्ये येते. राम आपल्या सवंगड्यांच्या बरोबर खेळतोय. उघड सुंदर अंग, सुंदर कुरळे कुरळे केस. कौसल्या म्हणते, रामा अरे ये, पिताश्री बोलवतायत. राम आई आलेली पाहून हसत आणखीन लांब पळायला बघतोय. भक्ती रूपिणी माता कौसल्या त्याच्या मागे धावत जाते आणि राम तिच्यापासून लांब पळू पाहतो. हे बघताच त्याच्यावरती जणू काही एखाद्या लहान मुलासारखी उडी मारून, त्याला घट्टे मिठी मारून हे माय लेकरं दोघंही मातीमध्ये लोळतायत. राम आपल्या आईच्या बरोबर हा आनंद साजरा करतोय. सज्जनो, भक्त देखील जेव्हा भगवंताबरोबर असा मातीमध्ये, या वाळवंटामध्ये लोळतो, तेव्हा विठ्ठल देखील कमरेवरती हात ठेवून थांबू शकत नाही. तो देखील या वाळवंटामध्ये आपल्या भक्तांच्या संकीर्तनामध्ये धावत येतो. बघा, रामराया देखील आपल्या आई बरोबर असाच मातीमध्ये खेळतोय. कौसल्या म्हणते, अरे चल. कशी बशी राजा दशरथापर्यंत आणून त्याच्या मांडीवरती बसवतीये. एक घास कसा बसा रामराया खातोय आणि दुसऱ्या क्षणामध्ये टचकन डोळ्यात रामाच्या पाणी येतंय की अरे, आपण आपल्या सख्याला तसंच बाहेर सोडून आलो. आपला भुशुंडी आपली वाट बघतोय.
त्यामुळं दुसरा घास तोंडामध्ये तसाच ठेवून राम झट दिशेने राजा दशरथाच्या मांडीवरून खालून घसरतोय, पुन्हा धावत सुटतोय. राजा दशरथ म्हणतोय, अगं बघ, परत निघाला बघा, कुठं निघालाय? असं म्हणूच तर रामराया धूम ठोकून पुन्हा प्रांगणामध्ये येतोय. भुशुंडी पुन्हा आनंदाने रामाच्या जवळ येत आहेत आणि हा लघुबायस, हा लहान कावळा रामाच्या जवळ येताना बघताच रामराया आपल्या तोंडातलं उच्छिष्ट मुठीमध्ये घेतोय आणि ते उच्छिष्ट हवेमध्ये कोणालाही कळण्याच्या आधी भिरकावून देतोय. हवेमध्ये रामाच्या मुखातून बाहेर पडणारी शीतं उडतायत आणि ती भूमीला स्पर्श होण्याच्या आधीच जणू काही जसा एखादा चातक, जसा एखादा चकोर त्याच्या आराध्याची प्रतीक्षा करत असावा, त्याप्रमाणे या समस्त कल्पामध्ये मिळणारा हा सुंदर प्रसाद, हा गोपाळ काला खाण्यासाठी हे भुशुंडी रूपी लघुबायस त्या भाताच्या शीतावरती थेट उडी मारतंय. हवेतल्या हवेतच कदाचित ती शीत झेलून त्याचं हे अमृतापेक्षा असलेलं मधुर पण हा कावळा अनुभवतोय. सज्जनो, हे आहे भक्ताचं हृदय, ज्याला भगवंताचा एक गंगा भागीरथीचा थेंब देखील पुरेसा ठरतो. त्याला एक लोणी साखरेचा गोळा देखील दिवसभर तृप्त ठेवण्यासाठी पुरेसा ठरतो. ज्याला या भगवंताचा मिळालेला एक सुंठोडा देखील आयुष्यभरासाठी हृदयामध्ये या राम जन्माला स्मरणात ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. हे प्रेम आहे. भुशुंडी अशा पद्धतीने झूटनी परई अजीर मह सो उठाई करी खाऊ, जे उष्ट रामाचं मुखातून बाहेर पडतंय तेच उष्ट मी त्याच्या अंगणामध्ये उचलून खातोय. काय प्रेम असेल होय. भुशुंडी म्हणतायत की हे रघुनाथाचं चरित्र फार विलक्षण आहे. एक बार अतिशय सब चरित किए रघुबीर, सुमिरत प्रभु लीला सोई पुलकित भयहु शरीर. रघुनाथाचं हे चरित्र विलक्षण आहे. काय सांगू गरुडजी तुम्हाला. हे माझ्या प्रत्येक युगामध्ये येणारी 5 वर्ष आहेत ना, एक एक क्षण हा जणू काही मी मोर पिसासारखा माझ्या हृदय कप्प्यामध्ये कुठेतरी लिहून ठेवलेला आहे, जपून ठेवलेला आहे, जतन केलेला आहे. आणि तुमच्यासारखा एखादा एवढा नितळ मनाचा श्रोता मिळाला की जणू काही हे मोर पिसासारख्या सगळ्या स्मृती बाहेर येतात. हो, काय सांगू या भगवंताच्या लीलांचं स्मरण. भुशुंडींचं शरीर प्रेमानंदाने पुलकित झालेलं आहे. अजून इतर प्रसंग सांगितलेला नाही, केवळ प्रसंगाच्या स्मृती हृदयामध्ये निर्माण झाल्या आणि नेत्र सजल झाले. डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले आहेत, कंठ सद्गदित झालेला आहे. डोळ्यासमोर या त्रेतायुगातल्या अयोध्येमधला रामराया प्रांगणामध्ये नाचू लागलेला आहे, या हृदय मंदिरामध्ये धावू लागलेला आहे. भुशुंडींचं शरीर पुलकित झालेलं आहे. भुशुंडी म्हणतात, कही भुसुंड सुनहु खगनायक, रामचरित सेवक सुखदायक. हे पक्षीराज, गरुडजी ऐका. हे रामाचं चरित्र कसं आहे माहिती का? त्याच्या सेवकांना ते नितांत सुख देणारं आहे. बघा, प्रत्येक कर्माचं काहीतरी पाप पुण्य असतं. असं म्हणतात की तुम्ही चांगली कर्म करा, चांगलं पुण्य मिळवा, असेलही ते योग्य. परंतु आमच्यासारख्या रामप्रेमी भक्तांसाठी पुण्याची व्याख्या काय? अहो, हेच पुण्य आहे की त्याने आम्हाला तात्काळ आनंदाची पर्वणी दिली आहे. बघा आता आपण नुसता हा भुशुंडींचा प्रसंग डोळ्यासमोर आणतोय. राजा दशरथाच्या मांडीवर बसलेला राम बघतोय, अयोध्येच्या प्रांगणामध्ये खेळणारा राम बघतोय. किती आनंद होतोय हृदयामध्ये. काय पाहिजे यापेक्षा पुण्य अजूनही. आजच्या काळामध्ये सगळे इन्स्टंट आहे ना. ATM, इन्स्टंट मनी, नूडल्स, इन्स्टंट फूड,
होय की नाही? सगळं काही इन्स्टंट पाहिजे, परंतु परमार्थामध्ये देखील अशी इन्स्टंट हॅपीनेसची प्रक्रिया आहे आणि ती म्हणजे रामकथा. बस वाचा, आनंदच आनंद तुमच्या समोर आहे. आम्ही काही वेडे आहोत का हो? आज या अयोध्येमध्ये कथा झाली, नर्मदेला कथा झाली, आता सोमनाथला कथा आहे. एक कथा करायची म्हणजे केवढा प्रपंच असतो. परंतु आमच्या सगळ्या प्रपंचाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आम्ही हे सगळं शिवधनुष्य का उचलतोय? कारण ते भुशुंडींसारखंच आम्हाला रामरायाचं उच्छिष्ट मिळाल्याचा आनंद देतात. हे कथेचं उच्छिष्ट आहे. ही आदि कवी वाल्मिकींची कथा, जी गोस्वामीजींनी वेगळ्या रसामध्ये घोळवून माधुर्याने आमच्या मुखापर्यंत आणली, ज्याला ब्रह्मचैतन्याने अतिशय सुंदर असं रूप दिलं. आणि अशी गुरुमुखातून आलेली ही रामप्रेमाची कथा, त्याचं उच्छिष्ट आम्हाला मिळतं. बस ते सुख घेतो आणि परत येतो. पुन्हा त्या सुखाची स्मृती झाली की पुन्हा, जसं आपण म्हणतो ना की विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, आणि तशीच अवस्था ही. पण हे उच्छिष्ट फार सुखकर आहे, फार आनंदमय आहे. अशी ही रामकथा त्याच्या भक्तांना नित्य सुख देणारी आहे. रामचरित सेवक सुखदायक. सुखाने आनंदाने त्याच्या हृदयाला भरून टाकणारी ही कथा. भुशुंडी म्हणतात की त्या स्मृती मला एक कल्प पुन्हा प्रतीक्षा करण्यासाठी पुरेशा ठरतात. कोणाला पाहिजे आयुष्यभराचा संग? आणि अनेकदा लोक आयुष्यभर एकत्र राहतात, परंतु हृदयामध्ये स्थान निर्माण करू शकत नाहीत. आणि काही व्यक्ती, काही चरित्र अशी असतात की सहवास क्षणांचा असतो, परंतु स्मृती मात्र आयुष्यभराची असते. भरत आणि रामचरित्रामध्ये एक चित्रकूटचा जर आपण प्रसंग बघितला तर तिथंच दोघं जण देहाने एकमेकांचे शेजारी आहेत. अन्यथा लहानपणापासून जर आपण चरित्र बघितलं तर जसे विश्वामित्र भरतजीच्या पासून रामाला लक्ष्मणाच्या बरोबर वेगळे करून घेऊन गेलेले आहेत, तदनंतर आपल्याला भरत आणि रामाचा सहवास कुठं दिसतोय चरित्रामध्ये? ठीक आहे, लौकिक दृष्टीने विवाहामध्ये किंवा यामध्ये आहेत, परंतु दोन भावंडाशी एकत्र संवाद करण्याचा क्षण हा आपल्याला कुठंच सापडत नाही. परंतु भरतजींच्या हृदयामध्ये एक क्षण देखील रामाचं विस्मरण आहे का? हा जर प्रश्न आपण विचारला तर याचं स्पष्ट उत्तर नाही. हेच आपल्याला कळतं की रामाला भरतजींनी कधीच विसरलेलं नाही. आणि जो असा रामावरती प्रेम करतो त्याला राम देखील कधीच विसरत नाही. अशा रामावरती प्रेम करण्यासाठी काही क्षणांचा सहवास पुरेसा ठरतो. आणि मग तो सहवास तुमच्या जीवनामध्ये कितीही अनंत काळाची प्रतीक्षा जरी तुम्हाला करावी लागली तरी करण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करतो. जणू एखाद्या बोगद्यामधून आपण जातोय, कितीही लांब बोगदा असू दे, कितीही अंधकारमय बोगदा असू दे, परंतु आम्हाला माहिती आहे की या बोगद्याच्या शेवटी प्रकाश आहे, तिथून बाहेर पडायचा मार्ग आहे. कधीच कोणी बोगद्यामध्ये कंटाळून मागं वळण्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्याला माहिती आहे की पुढंच जात राहायला पाहिजे, कारण पुढंच प्रकाश आहे. सज्जनो, भुशुंडी देखील एवढ्या प्रचंड मोठ्या काळाच्या बोगद्यामध्ये प्रवेश करतायत रामाच्या स्मृतींसहित, कारण त्यांना माहिती आहे की हा बोगदा संपेल, कलियुग संपेल, सत्ययुग संपेल आणि पुन्हा त्रेतायुग येईल. त्यामध्ये माझा राम येईल आणि पुन्हा ती 5 वर्ष माझ्या आयुष्यामध्ये ते दिव्यत्व मला प्रदान करतील. अशा या विलक्षण काळरूपी बोगद्यामध्ये देखील त्यामुळे भुशुंडी निश्चिंत आहेत, आनंदमय आहेत आणि त्याच्या या स्मृतींच्या आधाराने अत्यंत सुखी देखील आहेत. अशा या प्रभू रामचंद्रांच्या सेवकांना त्यांच्या या चरित्ररूपी कथेमधून सुख देणारा असा एक विलक्षण प्रसंग भुशुंडींनी अनुभवलेला आहे आणि तो प्रसंग ते गरुडजींना सांगत आहेत. सज्जनो, आजचा दोहा तर आपण सुरू केला, परंतु त्यामध्ये प्रवेश करू शकलो नाही. तो कथाभाग
आपण उद्याच्या कथाचरित्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.